नमस्कार मित्रांनो. पुन्हा एकदा तुमचं स्वागत. मित्रांनो, कधी तुम्हाला असं वाटलं का, की तुमच्याकडे सगळं आहे, पण तरीही मन रिकामं आहे? आजची ही कथा तुमचं आयुष्य पाहण्याचा दृष्टिकोन बदलू शकते. एका गावात एक श्रीमंत व्यापारी राहत होता. त्याच्याकडे मोठं घर होतं, भरपूर पैसा होता, गाड्या होत्या, नोकर-चाकर होती. पण तरीही तो नेहमी दुःखी असायचा. त्याला वाटायचं, आणखी पैसा मिळाला तर मी आनंदी होईल. आणखी मोठं घर मिळालं तर मी आनंदी होईल. आणखी यश मिळालं तर मी आनंदी होईल. एके दिवशी त्यांनी गावाबाहेर राहणाऱ्या एका वृद्ध साधूची भेट घेतली. व्यापारी म्हणाला, माझ्याकडे सर्व काही आहे, पण मनाला शांतता नाही. मला आनंद कसा मिळेल? साधू त्याला काहीच बोलले नाही. त्यांनी एक कप घेतला आणि त्यात चहा ओतू लागला. कप भरला, पण साधू चहा ओततच राहिले. चहा कपातून बाहेर सांडू लागला. व्यापारी आश्चर्याने म्हणाले, गुरुजी, कप भरलाय, आता त्यात आणखी काही मावणार नाही. साधू हसले आणि म्हणाले, बरोबर, हा कप तुझ्या मनासारखा आहे. तो अपेक्षा, चिंता, लोभ आणि असंतोषाने इतका भरला आहे की त्यात आनंदासाठी जागाच उरलेली नाही. व्यापारी शांत झाला. साधू पुढे म्हणाले, जे नाही त्याचा विचार करण्याऐवजी जे आहे त्याबद्दल कृतज्ञ राहा. रिकामेपण वस्तूमध्ये नाही भरत, ते समाधानामुळे भरतं. त्या दिवसानंतर व्यापाऱ्याने स्वतःकडे असलेल्या गोष्टीकडे बघायला सुरुवात केली आणि हळूहळू त्याला जाणवलं की आनंद बाहेर नव्हता, तो तर त्याच्या हातच होता. शेवटी काय आहे मित्रांनो, जे आहे त्यातच समाधान, हेच तर आहे खरं धन. आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी समस्या म्हणजे आपल्याकडे जे आहे त्याची किंमत कळत नाही आणि जे नाही त्याच्या मागे आपण धावत राहतो. जेव्हा आपण कृतज्ञता शिकतो तेव्हा आयुष्य बदलायला सुरुवात होते. लक्षात ठेवा, आनंद मिळवायचा नसतो, आनंद ओळखायचा असतो. धन्यवाद. गोष्ट आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओसोबत. आणि हो, काळजी घ्या आणि आनंदी राहा.